नमस्कार. मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेल्या म्हणून ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतली वाहतूक कोंडी. आणि या वाहतूक कोंडीवर येणारं प्रत्येक सरकार गाजावाजा करून काही ना काही उपाय करतं. त्यावर लाखो करोडो रुपये खर्च होतात, पण त्याचा परिणाम शून्यापेक्षाही कमी म्हणावा असा दृष्टोत्पत्तीस येतो. काही वेळेला केले गेलेले उपाय हे बैल गेला आणि झोपा केला या पद्धतीचे असतात, पण यामध्ये किंचित बदल होईल असे एक आशादायक चित्र 5 मे 1987 रोजी थोडंसं दिसायला लागलं. त्या वर्षी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आठवडाभर आधी मोठ्या प्रमाणावर सरकारी जाहिराती येत होत्या आणि त्या जाहिराती ओरडून ओरडून सांगत होत्या की केंद्र सरकारच्या निर्देशाने आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने 5 मे 1987ला एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता आणि त्याच्यावरती मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर वेगवेगळ्या तज्ज्ञांची आणि वक्त्यांची मतं मांडली जाणार होती. साहजिकच महाराष्ट्र शासनाचा हा कार्यक्रम असल्यामुळे त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं. मग ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी, वेगवेगळ्या वाहतूकदारांच्या संघटनांचे प्रतिनिधी या परिसंवादामध्ये बोलणार होते आणि जे कोणी वक्ते त्या परिसंवादामध्ये आपापली मतं मांडणार होते त्या सगळ्यांची नावं या सरकारी जाहिरातीमध्ये ठळक अक्षरामध्ये छापलेली होती आणि त्याच्यामध्ये एक नाव मला स्वतःला खटकणारं होतं आणि ते नाव होतं सॅम पिट्रोदा यांचं. सॅम पिट्रोदा हे टेलिकम्युनिकेशन, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर या क्षेत्रामधले त्यावेळचे अग्रगण्य असे तज्ज्ञ होते. राजीव गांधीचा आणि त्यांचा फार मोठा सलोखा किंवा मित्रत्वाचं नातं होतं आणि राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या मित्राला अमेरिकेतून भारतामध्ये आणलं होतं आणि टेलिकम्युनिकेशनवर संबंध भारतभर काम करण्याचं काम सोपवलेलं होतं. असं हे सॅम पिट्रोडा वाहतूक कोंडीवरच्या या समस्येबद्दल काय बोलणार असा एक साधा सरळ आणि सोपा प्रश्न ती जाहिरात पहिल्या दिवशी बघितल्यापासून माझ्या मनामध्ये मला भंडावून सोडत होता. आणि मग मला भंडावणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून आपण त्या परिसंवादाला जायला पाहिजे असं मला कुठेतरी वाटायला लागलं. पण तिथे जाण्यामध्ये सगळ्यात मोठी जी अडचण होती ती या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ज्या जाहिराती होत्या त्याच्यामध्ये लिहिलेली शेवटची ओळ होती आणि त्या शेवटच्या ओळीमध्ये कंसामध्ये लिहिलेलं होतं की प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी. आता हे निमंत्रित म्हणजे कोण याचा खुलासा कुठच्याही सरकारी पातळीवर झाला नव्हता. आणि पण मला जी काही उर्मी होती की आपण या परिसंवादाला जावं आणि सॅम पिट्रोडा हा टेलिकम्युनिकेशन मधला माणूस वाहतूक समस्येवर काय बोलतो हे ऐकावं. माझ्या मनाने एकदा आपण तिथे जावं हे घेतल्यावर मग बेधडकपणे मी एकदा मंत्रालयामध्ये असणाऱ्या माहिती आणि प्रसारण संचालनाच्या कार्यालयामध्ये फोन केला. तिथे असलेल्या सरदेसाई नावाच्या माणसाने तो फोन उचलला आणि मी त्यांना सरळ सांगितलं की अशी अशी एक जाहिरात महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या कार्यक्रमाची प्रसिद्ध होते आहे आणि मला त्या कार्यक्रमाला येण्याची इच्छा आहे. त्याने मग माझी सगळी चौकशी केली. आपण करता काय, राहता कुठे, तुम्हाला याच्यामध्ये काय निश्चितपणे गवसायचं आहे. मी त्यांना माझ्या मनामध्ये आलेले विचार स्वच्छपणे सांगितले आणि मग माझं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्या माहिती संचालनातल्या माणसाने मला सरळपणे सांगितलं की साहेब तुम्ही त्या दिवशी येऊन सरळ उपस्थित राहा. मग मी परत एकदा त्याच्या निदर्शनास एक बाब आणून दिली की अहो तो कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे. ते म्हणे निमंत्रितांसाठी कार्यक्रम आहे ही गोष्ट खरी आहे, पण आम्ही 400-450 लोकांना बोलावलेलं आहे, त्यातले 200-250 लोक सुद्धा येतील की नाही आम्हाला शंका आहे आणि तुम्हाला जर खरोखर औत्सुक्य असेल तर तुम्ही या. तिथे तुम्हाला कोणी अडवणार नाही आणि
अडवलं तर माझं नाव सांगा. अशी एक चांगली उत्साहवर्धक बातमी मला टेलिफोनवरनं कळल्यानंतर मी त्या दिवशी तिथे जाण्याचा निश्चय केला आणि ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये सकाळी 10:30 वाजता उपस्थित झालो. सरकारी कार्यक्रम असल्यामुळे त्याची एक पठडी ठरलेली होती. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आसन व्यवस्था होती आणि एका कोपऱ्यामध्ये असलेल्या खुर्चीवर मी निवांत जाऊन बसलो. 11:30ला सुरू होणारा कार्यक्रम सरकारी असल्यामुळे 12, 12:15 वाजता सुरू झालं. मग तिथे असणारी जी व्यक्त्यांची मांदियाळी होती त्या सगळ्यांनी आपापली मतं मांडली. त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण कल्पना असं काहीही नव्हतं. प्रत्येकाने वाहतूक कोंडीबद्दल फार चिंता व्यक्त केली. आता मी त्याच्यावरती स्वतः लक्ष घालून काहीतरी सुचवतो आहे असं म्हणून जी नेहमीची पद्धती होती, आम्ही रस्ते मोठे करणारो, आम्ही सिग्नल यंत्रणा अधिक चांगली करणारो, आम्ही बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांचं समुपदेशन करणारो, असा सगळा ढांडोळा सगळे व्यक्ती एका पाठोपाठ एक मांडत होते. आणि हे सगळं रटाळपणे चालू असतानाही त्या स्टेजवर असलेल्या सॅम पेट्रोडांकडे माझं लक्ष लागून राहिलं होतं. आणि या परिसंवादातला शेवटचा वक्ता म्हणून सॅम पेट्रोडांचं नाव जाहीर झालं आणि सॅम पेट्रोडा येऊन सगळ्यांशी संवाद साधायला लागले. पहिल्या 2-3 मिनिटांमध्ये त्यांनी जे काही सांगितलं त्याने अक्षरशः काहीतरी वेगळं चाललं आहे असं मला जाणवलं. आणि आपण इथे आजच्या या परिसंवादाला येऊन नक्की चूक केलेली नाही हे मला पटायला लागलं. सॅम पेट्रोडाने बोलताना सरळ आणि स्पष्टपणे सांगितलं की जगातल्या पुष्कळशा शहरांना वाहतूक कोंडीची आणि वाहतुकीची समस्या भेडसावते आहे आणि मुंबईमध्ये ती समस्या तीव्र व्हायला लागल्यानंतर राजीव गांधी ते त्यावेळेला पंतप्रधान होते, त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मला याच्यावर काम करून अहवाल सादर करायला सांगितलं. राजीव गांधींच्या आदेशाने मग मी माझ्यासाठी 150 जणांची एक टीम निवडली आणि त्यांना मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आमच्या पद्धतीने सर्वे करायला सांगितला. आणि तो सगळा डाटा माझ्याकडे परत येईपर्यंत 2 महिने पूर्ण झालेले होते. 150 जणांसाठी आम्ही काही प्रश्नावली दिलेली होती. या 150 जणांनी अतिशय सखोल निरीक्षण करून त्या प्रश्नाची उत्तरं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये भरून ती माझ्याकडे आणून दिलेली होती. हे सगळं एकंदर साहित्य जे जमा झालेलं होतं त्याच्यासाठी माझ्या 150 लोकांनी 2 महिने मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घाम गाळलेला होता. त्याचं तयार झालेलं बाळ मग मी अभ्यासाला घेतलं आणि अभ्यासाला घेतल्यानंतर त्याच्यानंतर 2.5-3 महिन्यामध्ये मला मुंबईच्या खऱ्या समस्येची थोडी बहुत जाणीव व्हायला लागली. मग झालेलं तो सगळा डाटा मी व्यवस्थितपणे मांडला, माझा अहवाल त्याच्यावरती केला आणि राजीव गांधींची भेट घेतली. राजीव गांधींना मी माझा अहवाल सादर केला आणि राजीव गांधींनी पटकन विचारलं की तुम्ही याच्यामध्ये निष्कर्ष म्हणून काय मांडले आहेत. मी राजीव गांधींना सांगितलं की माझी 150 जणांची जी टीम होती त्यांनी निष्कर्ष येण्यासाठी जो सगळं मटेरियल म्हणजे डाटा जमा केला आहे त्याच्यातून माझ्या एक गोष्ट स्पष्टपणे लक्षामध्ये आली आहे की मुंबईचं ट्रॅफिक म्हणून आपण जे म्हणतो, मग ती लोकलमधली गर्दी असेल, रस्त्यावरची गर्दी असेल किंवा अन्य प्रकारची जिथे जिथे गर्दीची ठिकाणं असतात ती सगळे आम्ही धुंडाळलेली आहेत. आणि आमच्या एक गोष्ट लक्षामध्ये आलेली आहे की या एकंदर प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी 40% प्रवासी हे मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत केवळ एक निरोप द्यायला किंवा एक निरोप घ्यायला जातात. जाताना ते कागदाचा कपटा सुद्धा इकडून तिकडे नेण्यासाठी बरोबर बाळगत नाहीत. फक्त निरोप देणं आणि निरोप घेणं याच्यासाठी हे लोक प्रवास करत असतात. आणि मग राजीव गांधींना माझ्या सूचना म्हणून मी सुचवलेलं आहे
की आपण सगळ्या मुंबईकरांना अतिशय सशक्त अशी टेलिफोन यंत्रणा जर लवकरात लवकर कार्यरत करून दिली तर मग निरोप देणं आणि निरोप घेण्याचं जे काम आहे ते लोक आपापल्या घरी बसून आरामशीर करतील आणि त्यामुळे येणारा 40% वाहतुकीवरचा ताण एका क्षणामध्ये कमी होईल. सगळ्यात शेवटी उभ्या राहिलेल्या सॅम पेट्रोदाने या सगळ्या वाहतुकीच्या प्रश्नाचा एका वेगळ्या कोनातून दृष्टिकोनातून केलेला अभ्यास, त्याच्यासाठी घेतलेली मेहनत आणि एक वेगळा प्रकारचा निष्कर्ष राजीव गांधींना सांगितला हे मला कळल्यानंतर मला त्या दिवशी खरोखर या परिसंवादातून काहीतरी गवसलं आहे याचं समाधान लाभलं. आणि आपण जर त्या काळातला विचार केला तर 1988च्या नंतर राजीव गांधींनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या टेलिफोन यंत्रणेला एक चांगली गती दिली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये घरामध्ये टेलिफोन असणं म्हणजे कोणीतरी कोहिनूर हिरा घरी आणून ठेवलं आहे असं लोकांना वाटत असे. पण त्याच्यानंतर मागेल त्याला लवकरात लवकर टेलिफोन या स्थितीपर्यंत आपण पुढच्या 4-4.5 वर्षामध्ये पोहोचलो. आज या एकंदर टेलिकम्युनिकेशनचा जो विस्तार झालेला आहे त्यामुळे हे सहज घडलेलं आहे असं कदाचित आपल्याला वाटू शकतं. पण याच्या मागे सॅम पेट्रोदा नावाच्या एका अतिशय तल्लख बुद्धीच्या माणसाचे परिश्रम कारणीभूत आहेत हे आपण जाणून घेतलं आणि कायमचं लक्षात ठेवलं तर बरं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपल्याला सगळ्या या गोष्टीबद्दल निश्चितपणे काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा आणि अजूनपर्यंत आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.